आकाशवाणी अकोला केंद्र FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे संतोष गावंडे यांनी, तर सादर करते आहेत सूरज गोळे. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते, ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. यामध्ये आज आपल्याशी संवाद साधत आहेत संतोष गावंडे. हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते सूरज गोळे आणि निर्मिती आहे आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. सूरसंवाद. हॅलो हॅलो, सूरसंवाद कार्यक्रमासाठी फोन लागलाय. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बोला, कोण बोलतंय? मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम म्हणून रवींद्र पवार बोलतो सर. बरं बरं, बोला रवींद्र भाऊ. बोला रवींद्र भाऊ, काय सांगाल? तर सर, आज सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना आणि आपले श्रोते यांना हार्दिक शुभेच्छा देतो सर. बरं बरं, धन्यवाद. तुम्हालाही आकाशवाणी परिवाराच्या वतीने रक्षाबंधनच्या शुभेच्छा. धन्यवाद. सांगा ना, काय सांगा? या अनुषंगाने एक गीत ऐकाय सर. हा, बोला ना. तर गीत मला अंधा कानून मधलं ऐकायचं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं. रक्षाबंधनचं ओ मेरी बहिणा. बरं बरं, तुम्हाला किती बहिणी आहेत? मला एकच बहीण आहे सर. एकच बहीण आहे. बरं बरं, काय सांगाल तुमच्या नात्याविषयी? तर मी माझ्या बहिणीच्या घरी, आम्ही दोघं भाऊ हो, तर दोघांपैकी लहाना भाऊ नाही तर मी दरवर्षी बहिणीच्या घरी जातो राखी बांधण्यासाठी. राखी बांधायला. आणखी एखादा प्रसंग? प्रसंग तर काय, बाकी काय नाही. बाकी दरवर्षी आम्ही जातो आणि ती बी आम्हाला प्रेमाने राखी बांधते सर. हे पाहिजे ते पाहिजे, फक्त प्रेम, चांगलं बोलणं आणि प्रेमानं बोलणं. निरपेक्ष प्रेम हेच बहीण भावात शेवटी असतं. हा, बरोबर आहे. आणि आज रक्षाबंधन आहे आणि बहिणीसाठी तुम्ही जे गीत सांगितलेलं आहे सर्व श्रोत्यांसाठी आम्ही ऐकवित आहोत. मेरी बहना, ओ मेरी बहना दीवानी है, मेरी बहना दीवानी है, पर वो समझती है सबसे वो सयानी है. मेरा भैया, ओ मेरा भैया दीवाना है, पर वो समझता है सबसे वो सयाना है. मेरी बहना, ओ मेरा भैया. रक्षा करे भगवान तुम्हारी, रक्षा करे भगवान तुम्हारी, तुमसे है हर बात हमारी. डर मत बहना बांध के राखी, उस रब पे सब छोड़ दे बाकी, दुनिया आनी जानी है. मेरी बहना दीवानी है, पर वो समझती है सबसे वो सयानी है. मेरा भैया, ओ मेरी बहना.
नहीं इतना जितना सागर में पानी है। मेरी बहना दीवानी है पर वो समझती है सबसे वो सयानी है। मेरा भैया हो मेरी बहना राखी का त्योहार मनाए, राखी का त्योहार मनाए। आओ झूमे नाचे गाए। याद आई रात तेरी एक बहन थी और भी मेरी। उसका बाकी कर्ज है मुझ पर, उसका बदला फर्ज है मुझ पर। जिसकी ये कहानी है मेरी बहना दीवानी है पर वो समझती है सबसे वो सयानी है। मेरा भैया दीवाना है पर वो समझता है सबसे वो सयाना है। मेरी बहना ओ मेरा भैया। हॅलो, हॅलो, कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन लागलाय. नमस्कार सर. मी वरवड बसालीतून नारायण हागे बोलतो. बरं बरं, बोला नारायण भाऊ, काय सांगाल? बस आनंद आनंद आहे साहेब. बरं आणि ईश्वराला हे प्रार्थना आहे की बा लवकर पाणी येऊ दे. पिकाला अत्यंत आवश्यक आहे पाण्याची. अगदी अगदी. दमदार पावसाची हजेरी यावर्षी काही जशी पाहिजे तशी लागलेली नाहीये. नाही सर, आणि आता पिकांना पाऊस खूप आवश्यक आहे. खूप आवश्यक आहे. अगदी अगदी. सोयाबीनला तर जास्त आवश्यक आहे हो पराठीपेक्षा. सर, हो सर्वच पिकाला आवश्यक आहे साहेब सध्या. हो हो हो, एवढं ऊन तपून राहिलेलं आहे की कदाच्या उदर. अगदी बरोबर आहे तुमचं. हो, काय सर. पेरलं शेतात नारायण भाऊ? सोयाबीन आहे सर यावर्षी. सोयाबीन आहे. हो आता फुलावर असेल. हो, आता सध्या फुलावर आहे. बरं बरं. काय सांगाल आणखी? आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम ऐकता? तर आकाशवाणी अकोल्याचे जो टोटल कार्यक्रम ऐकतो. बरं, यामध्ये सगळ्यात जास्त आवडीचा कोणता आहे? सूर संवाद आणि रसिका तुझ्यासाठी. बरं बरं कारण त्याच्यामध्ये मराठी गाणे जास्तीत जास्त ऐकायला भेटतात. बरं. मराठी गाण्यांची आवड आहे तुम्हाला? हो सर. बरं बरं. आज कुठलं गीत निवडलंय? आज मराठी गाणं पड रे पानं हे गाणं. बरं बरं, ठीक आहे ना. आणखी काय सांगाल? बस बाकी तर काही नाही सर. बरं ठीक आहे नारायण भाऊ, ऐकवीत आहोत तुमच्या पसंतीचे गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. पर्र पाण्या कर पाणी पाणी. कर पाणी पाणी. शेत माझ लई तान्हिलं चात कामानी. शेत माझं लई ताणलं सात कामानी. बघ नांगरलं पळवून वज केली. उडवून वाज केली. सुगरण बाई पाभरीला शेतावर नेली. सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली. तापुली धरणी पोळली चरणी मी अनवानी. चरणी मी अनवानी. शेत माझ लई तान्हिलं चातकावानी. शेत माझं लई ताणलं सात कामानी. निढळ
खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभा राहू खिंडी तोंडी हटवा द्या तू नको उभा राहू वरड वरड वरडती राणी मोर मोरनी मोर मोरनी शेत माझ लई तान्हेलं चातकावानी हा शेत माझं लय ताणलं चातकावानी पाण्या पड तू पाण्या मिरगा आधी रोहिणीचा आली रोहिणीचा पाळणार लागे भावा आधी बहिणीचा पाळणार लागे भावा आधी बहिणीचा पडर पाण्या भिजवी जमिनी भिजवी जमिनी शेत माझ लई तान्हेलं चातकावानी शेत माझं लय ताणलं चातकावानी पर पाण्या शेत माझ अंगण सोन्याचं अंगण सोन्याचं डुलत झुलत खुलत त्यात पीक मोत्याचं हा झुलत झुलत कुलत त्यात पीक मोत्याचं कारतिळा तू झाला पिवळा शेवंती वाणी शेवंती वाणी शेत माझ लई तान्हेलं चातकावानी हॅलो. हॅलो. हा कार्यक्रम सुरसंवाद. हो, आकाशवाणी अकोला केंद्र. हा नमस्कार भाऊ, मी श्री संत परमहंस परशुराम महाराज लाखुंडा बुजुर्गातून अनिल भिची बोलतो. बरं बरं. काय सांगाल अनिल भाऊ? त्याने भाऊ शेती कामं चालू आहेत आता. बरं बरं. हा आज रक्षाबंधन आहे. हा रक्षाबंधनच्या काय सांगाल बहीण भावाच्या नात्याविषयी? बहीण भावाच्या नात्याच्या विषयी भाऊ, बहीण भावाने राखी बांधली रक्षाबंधनला, हा. तिची रक्षा करते. हो. हा. तुम्हाला किती बहिणी आहे? तर मला मोठ्या बाबाच्या पोरी आहेत आणि काकाच्या पोरी आहेत मला. बरं बरं. मग त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरं करता तुम्ही? हा साजरा करतात. त्या तुम्हाला राखी बांधतात? राखी बांधतात. माझ्या अकोल्याला बहीण असते, एक सिंगणवाडीला आहे, बरं. एक रेल्ला आहे, एक खालकून दिला आहे. बरं बरं. ठीक आहे. मोठ्या बाबाची पोरी. आणखी आज गीत कुठलं निवडलंय? गाणं कोणतं ऐकायचं आहे? गाणं भाऊ मला ते आता श्रावण महिना जो लागला ना, हो, त्याच्यामधलं ते सावन का घर या चित्रपटातील गीत आहे. सावन आया बादल छाए, म्हणून दाखवू का भाऊ? चालेल ना. सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल खिले, आने वाले सब आए हैं, लेकिन तुम कब आओगे, लेकिन तुम कब आओगे. हॅलो. हा हा, बोला अनिल भाऊ. वा, गाण्याची आवड आहे, म्हणजे गाणं म्हणण्याची आवड आहे का? हा, गाण्याची आवड आहे भाऊ, मला भजनाचा छंद आहे. बरं बरं. कोणते भजन म्हणता? भजन भाऊ गुरुदेव शिवमंडळ. ठीक आहे अनिल भाऊ, ऐकवीत आहोत तुम्ही पसंती कळविलेलं सावन का घरी या चित्रपटातील गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. सावन आया
खिले। ओ मेरे ढोल सजना मैं तुमसे प्यार करूं, ओ मेरे ढोल सजना मैं तुमसे प्यार करूं, दिन रात तुम्हारा इंतजार करूं। दर्द बिछड़ने का बेदर्दी अब तो सहा न जाए, दूर तुम्हारी नजरों से एक पल भी रहा न जाए। अब तो जा साजना कर क्यों मुझे बेकरार हो। सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल खिले। सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल खिले। ओ मेरी जिंद मेरी ये मैं दिल हार गया। ओ मेरी जिंद मेरी ये मैं दिल हार गया। घर में जो तुम्हारे पहली बार गया। जल्दी आऊंगा मैं लेके डोली और बारात, बना के दुल्हन ले जाऊंगा तुमको अपने साथ। साजन के घर आने का तुम कर लेना इंतजार। सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल खिले। सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल खिले। हॅलो नमस्कार. हॅलो हा नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. हा सर, मला किती वेळची ट्राय करत आहे सर फोन, तर आता लागला. बरं बरं, कोण बोलताय? अश्विनी संतोष सांगळे, बार्शी टाकले. बरं बरं. सर गीत ऐकायचं होतं, आता रक्षाबंधन येत आहे ना. हो, आज रक्षाबंधन आहे. सांगा ना, बोला बोला. क्रोध पिक्चरातलं गाणं ऐकायचं होतं सर, ते कहा गए ममता भरे दिन. बरं, काय सांगाल ताई रक्षाबंधन निमित्त? रक्षाबंधन काय आता, भावाची आता वाट पाहणं चाललंय. आता येईल, भाऊ येईल माझा. बरं बरं, हो ठीक आहे ना. काय बाकी मग? हा काय तुमचं सांगाल नाव या काय? नात्याबद्दल? संतोष गावंडे बोलतो, कार्यक्रम सूरसंवादसाठी. बरं बरं. आणखी काय सांगाल? आणखी काही नाही, आता बहीण भावाचं नातं हे एकदम अतूट बंधनासारखंच असतं ना. अगदी. हम्म. काय सांगाल एखादा प्रसंग, काही कुठला तुमचा आयुष्यातील बहीण भावाचा किंवा कुठल्या लग्नातला, लग्न प्रसंगामधला? लग्न प्रसंगामधला माझ्यापेक्षा मोठा आहे माझा भाऊ एक. मला आम्ही तिघं बहीण भाऊ आहे. बरं मोठी ताई आहे, त्याच्यानंतर दादा आहे एक, आणि मी आहे. तर माझ्या भावाने असं म्हटलं होतं, मोठी ताईच्या लग्नाच्या वेळेस मी रडणार नाही म्हणे. तर त्याने तो नियमच म्हणजे केला होता की मी रडणार नाही म्हणे. मग माझ्या लग्नाच्या वेळेस इतकाही रडून गेला तो, रडणार नाही म्हणे. शरद लावली होती आम्ही दोघं बहीण भावानी. बरं बरं. पण तो मी यायच्या वेळेस इतका रडला खूपच. नाही म्हणे माझी ताई काय ताईच होती म्हणे. बहीण भावाचं नातं एक वेगळंच असते ना सर. अगदी अगदी, ते नातंच असं असते. आपल्याला वाटते
दिवसभर त्या लग्न प्रसंगात आपण गुंतलेले असतो, त्यावेळेस काही वाटतही नाही, पण ज्यावेळेस म्हणजे विदाईचा कार्यक्रम असतो किंवा बहीण सासरी जाते, त्यावेळेला मात्र ते किती कठोर हे असलं तरी ते होऊन जाते, जसं तुमच्या आयुष्यात हा प्रसंग घडला. हो. आमचं बहीण भावाचं नातं एक वेगळंच आहे सर. अगदी खरं आहे. अपार मायेचं असं नातं असतं बहीण भावाचं. ऐकवीत आहोत तुम्ही पसंती कळविलेलं हे गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन, कहाँ गए ममता भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, ओ माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ आखिर, माँ होती है माँ. कहाँ गए ममता भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन, कहाँ गए ममता भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, ओ माँ के बिना सुना है जहाँ.
केंद्राचं प्रसारण FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोतो, न्यूज ऑन एअर या ऍपवर देखील आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या कार्यक्रमाचा प्रसारणाचा आनंद घेऊ शकता. तेव्हा ऐकायला विसरू नका. न्यूज ऑन एअर या रेडिओ ऍपवर आकाशवाणी अकोला केंद्राचं प्रसारण. हॅलो हॅलो. हो, आकाशवाणी अकोला केंद्र कार्यक्रम सूरसंवाद. हो, मी मंगळन बोलतो. आप्पा मिस्त्री, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. काय सांगाल आप्पा? मला रक्षाबंधनचं गाणं ऐकायचं होतं. रक्षाबंधन निमित्त गाणं. हो. कोणतं गीत ऐकायचं आहे? बहिणोने भाई की ठीक आहे, ठीक आहे. काय सांगाल? रक्षाबंधन आज आहे, तर रक्षाबंधन निमित्त काय सांगाल? काय आज हे आपलं बहीण भावाचं आता चांगलं टिकून राहावं. बरं, आज अनायशे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन निमित्त आपण बोलतोय आणि त्यातल्या त्यात आपण रक्षाबंधनचं गीत दिलंय. हो, म्हणून सांगा ना एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला, बहीण भावाचा किंवा बहीण भावाच्या नात्याविषयी. बहीण भावाचं नातं आमचं तर चांगलंच असतं. बहिणीच्या भावासाठी काही करू शकते, भाऊ बहिणीसाठी काही करू शकतो. अगदी. आणखी काय सांगाल? तर आकाशवाणी अकोला केंद्र नियमित ऐकता? हो, नेहमी ऐकतो. म्हणजे मी आता म्हणजे रेडिओ म्हणजे मोबाईल ऍप आल्यापासून जास्त ऐकतो. आपले FM तो साधा होता, थोडे आम्हाला ऐकायला भेटत होते जास्त. बरोबर. हो, पण आता हे मोबाईल ऍप सुविधा चांगली झाली की आपल्या कुठेही आपल्याला ऐकायला भेटतं. ऍपमुळे तुम्हाला ऐकायला मिळते आणि तुम्ही ऐकता. नाशिकला असताना अकोला आकाशवाणी केंद्र. हो, ठीक आहे. मग ऐकवीत आहोत तुम्ही पसंती कळविलेलं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी.
हॅलो. हा, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सुरसंवाद. मी अकोटून सर रामदास पालेकर बोलतोय. एक गीत ऐकायचं होतं राखीचं. बरं बरं, राखीचं गीत ऐकायचं आहे. कोणतं? कोणतंही दिलं तरी चालेल साहेब. बरं बरं. बरं सर, आता याच्यानंतर कधी लावायचा फोन? 3 महिन्यानंतर. म्हणजे आपली विनंती सर्व श्रोत्यांना अशी आहे की 3 महिन्यानंतर जर फोन लावला तर नवीन श्रोत्यांना पण संधी मिळते आकाशवाणीत फोन करायची. त्यामुळे आपण तशी विनंती करतो की 3 महिन्यानंतर फोन आपण लावला पाहिजे. बरं बरं. आपण कोण बोलता? मी संतोष गावंडे बोलतो, कार्यक्रम सूरसंवाद साठी. बरं, धन्यवाद सर. आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता? हा, आहे ना, FM आहे ना सर माझ्याजवळ. बरं बरं बरं. त्याचं रात दिवस चालूच राहायचं, सकाळी 6 वाजतापासून चालू राहायचं सर. बरं बरं, ठीक आहे ना. यामधला कोणता आवडीचा कार्यक्रम आहे सगळ्यात जास्त? हे सूरसंवाद, आपली आवड, हे चांगले कार्यक्रम असतात सर. बरं बरं. आणि ते शेतकरी लोकांसाठी राजकारणी रविवारी तेही चांगला आहे कार्यक्रम. पारावरच्या गप्पा. पारावरच्या गप्पा, ते आवाज खूप मस्त येतो सर त्याचा. बरं बरं, ठीक आहे. मग ऐकवीत आहोत तुमच्यासाठी आणि आपल्या सर्व श्रोत्यांसाठी हे गीत. डैडी का मम्मी का सबका कहना है, 1000 में तेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है। ला 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 हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, कार्यक्रम सूरसंवाद. हा, गावंडे सर नमस्कार. संतोष गावंडे सर नमस्कार. नमस्कार, बोला सर. मी वाशिम जिल्हा तालुका मंगरुळपीरून बोलतोय, गोपाल हिवराडे. बरं बरं. आपलं गाणं ऐकण्यासाठीच फोन केला आहे, गाणं ऐकवण्यासाठी त्यांना आणि मला पण. बरं गोपाल भाऊ, मी 3 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता. चांगली गोष्ट आहे की तुम्ही आठवणीने 3 महिन्यानंतर फोन केला. असंच जर सगळ्या श्रोत्यांनी आपल्या जर म्हणजे हे थोडंसं पाळलं तर काय होईल की नवीन श्रोत्यांना पण संधी मिळेल. म्हणजे आता आपसुक तुम्ही 3 महिन्यानंतर स्वतःवरून फोन लावला, ही पण चांगली गोष्ट आहे. प्रत्येक श्रोत्यांनी जर असं काही केलं तर ते आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि नवीन श्रोत्यांना संधी मिळेल. नवीन श्रोत्यांना संधी मिळेल, नवीन श्रोत्यांचा आवाज ऐकायला मिळेल, नवीन श्रोत्यांची ओळख होईल आपल्यासोबत. अगदी अगदी.
आणखी काय सांगाल गोपाल भाऊ? सर मी समाजसेवक आहे. म्हणजे मी MA BEd झालो आहे, DEd झालो आहे. अंध लोकांना, मी ब्लाइंडच आहे, अंध आहे. बरं. आणि ब्लाइंड लोकांना स्वयंरोजगार, रोजगाराबद्दल, शिक्षणाबद्दल, उच्च शिक्षणाबद्दल बरं माहिती देत असतो. राशनबद्दल माहिती देत असतो. त्यांना कुठून मदत मिळते का याकडे माझं वाटचाल असते. माझ्या अंध बांधवांना माझ्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे यासाठीच माझी वाटचाल असते. हे मी नेहमी आपल्या आकाशवाणीशी बोलत असतो या विषयावर. चांगलं आहे ना. तुम्ही नावापुरते अंध आहात, तशी तुम्ही समाजाला एक वेगळी दृष्टी दिलेली आहे. या म्हणजे आज तुम्हाला दृष्टी नसतानाही तुम्ही जे काम करताय ते सामाजिक दृष्टीने खूप चांगलं आहे आणि प्रत्येक समाजातील घटकांनी हे करायला पाहिजे, कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो. हो सर, हो सर. आणखी काय सांगाल गोपाल भाऊ? आमचे न्यूज ऑन एअर जे ऍप आहे त्या ऍपवर आपण कधी कार्यक्रम ऐकता? मी न्यूज ऑन ऐकवर कार्यक्रम ऐकतो. सकाळचा सूर आपलं हे जे भक्ती सागर जो कार्यक्रम आहे म्हणजे भक्ती संगीत, मी आकाशवाणीचा जुना श्रोता आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं मला आवडेल की आपला हेतुगुज कार्यक्रम होता, हेतुगुज कार्यक्रम. हो हो, अगदी सुरुवातीला कार्यक्रमामध्ये मी आलो होतो. माझी मुलाखत झाली होती. मेघनाताई लायब्ररीनी माझी मुलाखत घेतली होती. बरं. आणि हर्षवर्धन गवई सरांनी त्याचं सादरीकरण सुद्धा केलं होतं. ही 2003 ची गोष्ट आहे. बरं बरं. त्यावेळेला मला संजय ठाकरे सर, बाळकृष्ण बिडोळे सर, लताताई चांदोरकर सगळी मंडळी भेटली होती. आकाशवाणीशी माझी खूप जुनी नाळ आहे, 1992 पासून. बरं बरं. चला, ही 1992 पासूनची अगदी सुरुवातीपासूनची नाळ तुम्ही आजही कायम ठेवलेली आहे, त्याबद्दल आम्हाला आनंदाची बाब आहे. आणि आज गीत कोणतं ऐकायचं आहे तुम्हाला? गोष्ट सांगायची आपल्या सर्वांना की 1992 साली जेव्हा आकाशवाणीची स्थापना झाली होती तेव्हा आमच्या शाळेचं रेकॉर्डिंग झालं होतं. कोणबाईवर आंदोलनाची शाळा आहे की नाही आमची, हो, त्या शाळेचं रेकॉर्डिंग झालं होतं. मलकापूर, मलकापूरची शाळा. हो हो, त्या शाळेचं रेकॉर्डिंग झालं होतं. कोणी तबला वाजवला होता. सुनील देशमुख नावाचा माझा मित्र आहे, त्यांनी तबला वाजवला होता. बरं. मदान निचेड नावाच्या एका मुलाने हिंदभूमीचे वंदन वनशे गाणं ऐकवलं होतं. आमच्या पाटील सरांनी भाषण दिलं होतं. सुनील, असे अनेक चांगले परफॉर्मन्स त्या वेळेला आकाशवाणीला दिले होते. बाळू कोकणारांनी पण तबला वाजवला होता छान. बरोबर. त्या आकाशवाणीच्या त्या कार्यक्रमानुसार तुम्ही पण 20-25 वर्ष आधी स्वतःलाही घेऊन गेले आणि त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. आता गीत कोणतं ऐकायचं आपल्या कार्यक्रमात आज? सर, गीत तुम्हाला कल्पना, आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की मी समाजसेवक असल्यामुळे मी पिक्चरचे गाणे कधी आकाशवाणीला सांगत नाही. बरं. आणि मी पण स्वतः पिक्चरचे गाणे कधी ऐकत नाही. मी धार्मिक, बौद्धिक असेच गाणे सहसा घरी ऐकत असतो, रेडिओवर ऐकत असतो किंवा नेटवर पण सर्च करत असतो. बरं. मला आपल्या श्रोत्यांना किंवा मला हे गाणं ऐकायचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली होती आता, हो, 1 ऑगस्टला. तर माझी मैना गावाकडे राहिली हे गीत मला आपल्या श्रोत्यांना ऐकवायचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं ते लिहिलेलं गाणं आहे. हो हो, ते अतिशय सुंदर लोकगीत आहे. हो. ते आकाशवाणीवरून पण फारसं प्रसारित होऊ शकलं नाही. बरं बरं. तर ते आकाशवाणीवरून प्रसारित व्हायला पाहिजे. नक्की नक्की. तुम्ही पसंती कळवलेलं जे लोकगीत आहे ते तुमच्यासाठी आणि आपल्या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत. माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना, 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 माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ओतीव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची मैना कशी. ओतीव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी सतेज कांती, घडीव पुतली सोन्याची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची.
मैना रत्नाची खान. मैना रत्नाची खान माझा जीव के बान नसे सुखाला वान नसे सुखाला वान. तिच्या गुणाची छक्कड मी गायली तिच्या गुणाची लावणी मी गायली. माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या गायली. गरिबीने केली दादा तुनामा दोघांची गरिबीने केली दादा तुनामा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची. बांधाबांध झाली भाकडी तुकड्याची आणि घालवीत निघाली मैना माझी मला चांदली शुक्राची. पर गावदरीला येताच कळी कोमिलली तिच्या मनाची. शिकस केली मी तिला हसवण्याची. खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्यानं मोडून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची. साज कोल्हापुरी वज्राची गळ्यात माळ पुतळ्याची. दंडात येळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची. परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर दगड ठेवून वाट धरली मी मुंबईची. मैना खचली मना मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली हात उंचावून उभी राहिली. माझ्या जीवाची होती या गायली माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या गायली. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती तशी झाली आमची. ही मुंबई कष्टाची यंत्राची तंत्राची जगणाराची मरणाराची शिंडीची दाढीची हाडसनच्या गाडीची नायलांच्या जारजाच्या तलम तलम साडीची बुटाच्या जोडीची सोन्याच्या लढीची पुस्तकांच्या थडीची. परपैदास इथं भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची. पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची. पाण्यानं भरलं खिस माझं वान मला एका छत्रीची. त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवासह एक बाजू राज्याची. चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बिनीवरची. उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैदानी पेच वैरी कन्या नामचे. गोळी डमडमची छातीवर सायली गोळी डमडमची छातीवर सायली. माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची. मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. ती जर गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्टांची. अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची. शिवाजी पार्कच्या मातीची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग हॅलो हा बोला ना. आकाशवाणी अकोला केंद्र कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो परमाई हॅलो सूरसंवाद. मैं बादशाह खान बोल रहा. मैंने तुम्हारे एक फरमाइश करा था 15 दिन पहले. फिर क्या हुआ? हाँ हाँ बोलिए बादशाह जी. नहीं आई ना वो कवाली. नहीं आई कवाली? हाँ ठीक है ना. वो टेक्निकल. मैं बादशाह खान बोल रहा. हाँ बादशाह जी आप हाँ कहाँ से बोल रहे हैं?
मैं बटेरे से बोल रहा हूँ। ठीक है ना। आप फिर हमारी फरमाइश का कव्वाली बजा दो ना। जरूर जरूर, आपकी फरमाइश भी पूरी करेंगे, बात करेंगे फिर फरमाइश भी पूरी करेंगे। हाँ तो आप एक कव्वाली बजा दो कोई भी अच्छी। ठीक है। हाँ ये जरा याद से कव्वाली बजाना। कौन सी कव्वाली? हाँ ये हमारे 3-4 जनों के नाम लिख लो। हाँ जुबेर खान। हाँ बोलिए बोलिए बोलिए। हाँ हमने सर को भी बोले थे तुम्हारे। हाँ उनको बोले हमारी फरमाइश नहीं आई भाई। ठीक है। हाँ जरूर आपकी फरमाइश पूरी हो जाने वाली है। हाँ तो शेख निसार का भी नाम लेना। ठीक है। हाँ और एक बब्बू भट्ट का भी नाम लेना। ठीक है ठीक है। शुरुआती है बादशाह जी आपके लिए ये कव्वाली। नवाजता है जो सबको वो दिल नवाज है तू, नियाजमंद है सब और बेनियाज है तू, जमाने भर के बनाता है सारे बिगड़े काम, करीम सारे जमाने का कारसाज है तू। इस शाने करम का क्या कहना, इस शाने करम का क्या कहना, दर पे जो सवारी आते हैं इस शाने करम का क्या कहना, दर पे जो सवारी आते हैं, एक तेरी करीमी का सदका, एक तेरी करीमी का सदका, वो मन की मुरादें पाते हैं, एक तेरी करीमी का सदका, वो मन की मुरादें पाते हैं। इस शाने करम का क्या कहना, इस शाने करम का क्या कहना, खाली न रही रहमत से तेरी, खाली न रही रहमत से तेरी, दुख दर्द के मारों की झोली, दुख दर्द के मारों की झोली, क्या तेरा करम है दर पे तेरे, क्या तेरा करम है दर पे तेरे, भरती है हजारों की झोली, शाने करम का क्या कहना, इस शाने करम का क्या कहना, मुश्किल को तू आसान बना देता है, मुश्किल को तू आसान बना देता है, हर
से बंधे लोग चले आते हैं, कच्चे धागे से बंधे लोग चले आते हैं। तू मिला देता है बिछड़े हुए इंसानों को, तू मिला देता है बिछड़े हुए इंसानों को। तेरे अंदाज़े करम शान ये दिखलाते हैं, इस दर की सखावत क्या कहिए, इस दर की सखावत क्या कहिए। खाली न गया मंगता कोई, खाली न गया मंगता कोई। मोहताज यहाँ जो आते हैं, मोहताज यहाँ जो आते हैं, वो जोड़ियाँ भर के जाते हैं। मोहताज यहाँ जो आते हैं, वो जोड़ियाँ भर के जाते हैं। इस शान करम का क्या कहना। आजच्या कार्यक्रमात सहभागी श्रोत्यांना तसंच आकाशवाणी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती की एकदा आपला फोन सूरसंवाद या कार्यक्रमात समाविष्ट झाल्यानंतर स्वतःहून आपण 3 महिने फोन करू नये अशी आमची विनंती आहे, कारण त्यामुळे इतर नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतो, हा होता कार्यक्रम सूरसंवाद. यामध्ये आज आपल्याशी संवाद साधला संतोष गावंडे यांनी. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, सादरकर्ते सूरज गोडे आणि निर्मिती होती आकाशवाणीच्या अकोला केंद्राची. श्रोत्यो, या कार्यक्रमात आपण देखील फोन करू शकता. त्याकरिता आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0724 245 6461. तेव्हा दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 याच नियोजित वेळेत आम्हाला फोन करा आणि सूरसंवाद या कार्यक्रमात सहभागी व्हा. सूरसंवाद. सूरसंवाद हा फोन इन फरमाईशी कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं